इंजेक्शन घेतल्यानंतर खूप जास्त पेन आणि अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं। बऱ्याच वेळा लोकांना इंजेक्शनच्या त्वचेवर सूज आणि खूप जास्त पेन होतं। म्हणून या व्हिडिओतून आपण इंजेक्शनमुळे होणारं पेन कसं दूर करायचं, त्यावर काय उपाय करायचे हे जाणून घेणार आहोत। सर्वात आधी आपण जाणून घेऊयात की इंजेक्शन नंतर इंजेक्शन दिलेली जागा का दुखते। तर कोणत्याही लसीचं औषध काही वेळ जे आहे ते आपल्या स्नायूंमध्ये म्हणजे मसल्समध्ये राहतं आणि आपल्या हाताचे किंवा आपल्या नितंबाचे जे स्नायू असतात म्हणजे मसल्स असतात त्यामध्ये कमी चरबी असते। त्यामुळे हातातली चरबी कमी असल्याने हे औषध शरीरात पोहोचायला थोडासा वेळ लागतो आणि त्यामुळे आपल्याला पेन किंवा सूज होते। इंजेक्शन घेताना कोणती काळजी घ्यावी, तर सर्वात आधी इंजेक्शन घेताना तुम्हाला अजिबात हात हलवायचा नाहीये किंवा तुम्हाला इंजेक्शन घेताना बिलकुल हलायचं नाहीये, त्यामुळे तिथे पेन होण्याची शक्यता जास्त असते। आणि जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी लक्ष द्यायचंय, पण तुम्हाला हलायचं बिलकुल नाहीये। आता इंजेक्शन घेतल्यानंतर जेव्हा तुम्हाला पेन होतं तेव्हा तुम्ही काय करावं, तर नंबर 1 आहे ज्या ठिकाणी पेन होतंय त्या ठिकाणी तुम्हाला मालिश करायची, जे की आपण युजुअली नेहमी करतो। इंजेक्शनच्या ठिकाणाच्या आजूबाजूला तुम्हाला सूज कमी करण्यासाठी हलक्या हाताने तुम्हाला मालिश करत राहायचंय। इंजेक्शन साइडला स्पर्श करण्याऐवजी त्याच्या भोवतीचा जो भाग आहे ना तिथे तुम्हाला हळूवारपणे मालिश करायची। नंबर 2 आहे कोल्ड कॉम्प्रेस। जर तुम्हाला इंजेक्शनच्या ठिकाणी सूज जर जाणवत असेल तर त्या भागात तुम्हाला बर्फ लावायचा आहे। आता बर्फाचे तुकडे कापडात तुम्हाला बांधून घ्यायचे, काही वेळ तुम्हाला दुखणाऱ्या जागेवर ठेवायचे, यामुळे तुम्हाला कमी पेन होईल आणि सूज सुद्धा कमी होईल। आता लहान मुलांना जर पेन होत असेल तर आणि त्यापासून तुम्हाला आराम मिळवून द्यायचा असेल तर काय करायचं, तर लहान मुलांना होणारं पेन कमी करण्यासाठी मुलाला शक्य तितका वेळ तुम्हाला झोपू द्यायचे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही बाळाला कोणतं औषध देऊ शकता का हे सुद्धा विचारायचे। मुलासाठी तुम्ही हेल्दी डाएट द्यायला हवं। मुलाला काहीतरी गोड खाऊ द्या त्यावेळेस, त्यानंतर मुलाला अस्वस्थ वाटणार नाही आणि भरपूर प्रमाणात तुम्ही त्यांना खरं तर खायला द्यायला पाहिजे, म्हणजे मुलांचं पोट भरलं गेलं पाहिजे। सो दॅट्स ऑल। या व्हिडिओमधून मी दिलेल्या या टिप्स तुम्हाला युजफुल वाटल्या का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा, शेअर करा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल तर लोकमत हेल्थ चॅनल सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील।